Happy birthday to you. 19 जुलै 2025 ला माझा वाढदिवस होता। आजपासून 13 दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता। मी माझा वाढदिवस कसा साजरा केला हे बघण्यासाठी आपल्याला 13 दिवस मागे जावं लागेल। चला तर मग 13 दिवस मागे जाऊया। आता आपण 13 दिवस मागे आलो आहोत। आता आजची तारीख 1 ऑगस्ट नाही तर 19 जुलै आहे। नमस्कार मित्रांनो, आज आहे माझा वाढदिवस। तुम्हाला माझ्या वाढदिवसाला यायचे हा? आम्ही माझा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी हा केक अलिबागमधील प्रसिद्ध फ्रेश बेक हाऊस मधून आणला। माझा आवडता काजू कतली फ्लेवरचा केक। या केकच्या बाजूला क्रीमने माझं नाव लिहिले आहे, सौमित्र। हे केकच्या सभोवताली माझ्या आईने केलेले डेकोरेशन, छोट्या घंगाळ्यात काही फुलं, पाण्यात तरंगत्या मेणबत्त्या आणि वातावरण सुगंधित करणारी चाफ्याची फुलं, आणि त्या बाजूला माझा हा काजू कतली केक। ही माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई, आणि आता ती मला औक्षण करते। औक्षण मराठी संस्कृतीत एक महत्त्वाचा विधी आहे। आता माझी प्रिय आई मला औक्षण करते। औक्षण शुभ कार्यांच्या वेळी केला जातो। या विधीमध्ये एका व्यक्तीला ज्याचे औक्षण करायचे आहे त्याला ओवाळले जाते, ज्यामध्ये दिव्याची ज्योत, फुले, तांदूळ इत्यादींचा वापर केला जातो। यामागे अनेक धार्मिक आणि सामाजिक कारणे आहेत। औक्षणाचे महत्त्व: शुभता आणि समृद्धी। औक्षण केल्याने व्यक्तीला शुभता आणि समृद्धी लाभते असे मानले जाते। माझी मामी आता मला औक्षण करते। औक्षण नकारात्मक शक्तींना दूर ठेवते आणि व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा देते असे मानले जाते। औक्षण करताना देवाचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते। आता मला आमच्या घरातील मदतनीस मावशी औक्षण करतायत। औक्षण केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते आणि दीर्घायुष्य लाभते अशी धार्मिक श्रद्धा आहे। औक्षण करणे म्हणजे प्रेम, आपुलकी आणि आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे। औक्षण कुटुंबातील आणि समाजातील संबंध अधिक दृढ करतो। या माझ्या माननीय गणित विज्ञान क्लासच्या शिक्षिका। औक्षण करण्याची पद्धत: औक्षण करताना एका ताटात दिवा, फुले, तांदूळ इत्यादी ठेवतात। मग त्या व्यक्तीचे औक्षण करायचे आहे त्याच्या भोवती ते ताम्हण फिरवतात। औक्षण झाल्यावर ओवाळलेली व्यक्ती आशीर्वादासाठी सर्वांना नमस्कार करते। ही माझी छोटी मामी बहीण मला औक्षण करताना। औक्षण हा एक महत्त्वाचा विधी आहे जो शुभ कार्यांना अधिक मंगलमय बनवतो आणि व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा देतो। सगळ्यांनी मला माझ्या वाढदिवसाला खूप मंगलमय शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। केक कापल्यावर माझ्या प्रिय आई बाबांनी मला प्रेमाने केक भरवला व आशीर्वाद दिले। त्यानंतर आजीने मला केक भरवला। मला केकची क्रीम खूप आवडते। मग मला माझ्या आजोबांनी म्हणजे माझ्या आईच्या बाबांनी केक भरवला। नंतर माझ्या दुसऱ्या आजोबांनी म्हणजे वडिलांच्या बाबांनी मला केक भरवला। त्यानंतर माझ्या मामीनी, माझ्या माननीय मॅडम आणि माझ्या मामे बहिणीने मला केक भरवला, आणि त्यानंतर माझ्या आईच्या मावशीच्या मुलाने म्हणजे गंधा दादाने मला केक भरवला। केक खाऊन झाल्यावर बक्षीस समारंभ सुरू झाला। माझ्या मॅडमनी, आमच्या मावशींनी, माझ्या बहिणींनी आणि माझ्या दोन्ही आजोबांनी मला गिफ्ट्स दिले। आपण थोड्या वेळात गिफ्ट्स उघडून बघणार आहोत। त्यांनी मला काय गिफ्ट दिले हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण काही फोटोज आणि आनंदी दृश्ये बघणार आहोत। हा माझ्या आई बाबांसोबतचा फोटो, हा माझ्या आजी आजोबांसोबतचा फोटो, हा माझ्या मामी आणि बहिणीसोबतचा फोटो, हा माझ्या मॅडमसोबतचा फोटो, हा माझ्या आजोबा आणि गंधा दादासोबतचा फोटो, हा आमच्या मावशींसोबतचा फोटो। तर आता तुम्ही माझा बर्थडे कसा साजरा झाला हे बघितलं असाल। आज मी 14 वर्षांचा झालो आणि 2025 मधला हा माझा विशेष वाढदिवस होता। सगळ्यांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या भरपूर मंगलमय शुभेच्छा दिल्या, त्याचसोबत काही गिफ्ट्स दिले। तर आता आपण मला मिळालेले गिफ्ट्स ओपन करणार आहोत। तुम्हाला माहिती आहे का तुमच्यासाठी आम्ही किती मेहनत करतो?
तुम्हाला जर माहिती नसेल तर आम्ही सांगतो की याआधी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, म्हणजे गिफ्ट ओपनिंगचा व्हिडिओ बनवला होता. पण काही कारणास्तव हा जो आमचा रिमोट आहे त्याचं बटनच सुरू नव्हतं, त्यामुळे हा व्हिडिओ सुरूच झाला नाही. आमची ही सगळी मेहनत वाया गेली. त्यामुळे ह्यासाठी जरा आम्हाला सहानुभूती दाखवून सबस्क्राईब करा. तर तुमच्यासाठी फक्त आम्ही हे गिफ्ट्स ओपन करत आहोत, म्हणजे ओपन केलेले आहेत पण आम्ही त्यांना तुमच्यासाठी दाखवणार आहोत आणि ह्या सगळ्यासाठी समर्स्व. तर हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्यांना शेअर करायला विसरू नका आणि मला थोडा सपोर्ट दाखवा. तर हे बघा, सर्वप्रथम माझ्या आईने दिलेलं हे आहे तिचं प्रेमाचं गिफ्ट. हे माझ्या आईने खूप प्रेमाने दिलेलं आहे. हे बघा, ह्याच्यावर लिहिलेलं आहे, डिअर सौमित्र, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे, लव्ह यू. हे बघा, आता आपण दुसरं गिफ्ट बघणार आहोत, म्हणजे जे माझ्या आवडत्या बहिणीने मला दिलं आहे. जसं मी माझ्या भावाचा वाढदिवस होता म्हणून मी त्याच्यासाठी गिफ्ट बनवलं आहे. तर आज माझ्या वाढदिवसानिमित्त तिने माझ्यासाठी हे गिफ्ट बनवलंय. हे बघा, हे आहे ग्रीटिंग कार्ड आणि त्यात तिने काहीतरी तिच्या सुंदर अक्षरात लिहिलं आहे, ते पण हिंदीमध्ये. आता मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. पूज्य बड़े भाई सौमित्र, सादर प्रणाम, जन्मदिन की बधाई, आपकी छोटी बहन स्वरांगी. हे बघा. तर आता आपण बघणार आहोत माझ्या मामीनी आणि माझ्या आजी आजोबांनी दिलेलं गिफ्ट. माझी आजी आता उपस्थित नाही आहे आणि माझा मामे भाऊ आणि माझे मोठे मामा मोठी मामी ही उपस्थित नव्हती, त्यामुळे मला त्यांची खूप आठवण येत होती. ते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. आता माझ्या आजी आजोबांनी म्हणजे माझ्या आईच्या आईबाबांनी काय गिफ्ट दिले ते बघूयात. त्यांनी या एनव्हलपवर काय लिहिले ते वाचूयात. चिरंजीव सौमित्र, ह्यास भाट आजी आणि आजोबांकडून सप्रेम भेट, दिनांक 19/7/2025. आणि आता दुसऱ्या एनव्हलपवर काय लिहिलंय ते बघूयात. हॅपी बर्थडे सौमित्र फ्रॉम स्वरांगी, म्हणजे स्वरांगीकडून, तिच्या बाबांकडून म्हणजे माझ्या मामाकडून आणि तिच्या आईकडून म्हणजे माझ्या मामीकडून. आता आपण बघणार आहोत आमच्या मावशींनी दिलेलं गिफ्ट. आमच्या मावशींनी हे जे गिफ्ट दिलंय ते आपण नंतर अनबॉक्स करणार आहोत. हे त्यांच्या मुलांनी म्हणजे सोहम दादांनी दिलं आहे. हे माझ्या मॅडमनी दिलेलं गिफ्ट. हे गिफ्ट आम्ही नंतर अनबॉक्स करणार आहोत. ते थोडंसं फाटलं आहे कारण तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, आम्ही आधी एक व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ नीट आला नव्हता. आता हे आहे माझ्या आजीने दिलेली काजू कतली आणि ह्याला नंतर आपण रेटही करणार आहोत, 10 पैकी गुण देणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर हे आहे गंधा दादाने दिलेलं गिफ्ट. त्याने गिफ्ट म्हणून मला एक पेन दिलं, जे की खूप जास्त सुंदर आहे. मी तुम्हाला ते दाखवणारच आहे व इतर गिफ्ट्स आता आपण अनबॉक्स करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. तर आता आपण माझ्या आजी आजोबांनी दिलेलं म्हणजे माझ्या बाबांच्या आईबाबांनी दिलेलं गिफ्ट बघणार आहोत. हे एक पुस्तक आहे. तर त्यांनी या पुस्तकावर काय लिहिलंय ते वाचूया. 19 जुलै 2025, हॅपी बर्थडे टू सौमित्र. 19 जुलै 2025, गुड विशेष फ्रॉम ग्रँडफादर अँड ग्रँडमदर. या पुस्तकात काही कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे काही पात्र आहेत आणि या पुस्तकाचं नाव आहे रॉयल डॅल, डॅनी द चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड. हे बघा. हे मी नक्कीच वाचेन. त्यानंतर आता आपण सोहम दादानी म्हणजे माझ्या मावशीने दिलेलं गिफ्ट ओपन करणार आहोत. ओ वाव, ही आहे एक स्कॉलर म्हणजे कॅमलिन स्कॉलर प्रो मॅथ्स ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ही एक कंपास आहे, जॉमेट्री बॉक्स आहे. ही बघा, बऱ्याच कंपास मेटल बॉडी सोबत येतात. ही आहे फायबर बॉडी सोबत आणि हा पूर्ण गडद काळा रंग आहे. हे बघा. आता आपण ओ वाव, हे किती इंटरेस्टिंग. ह्यात एक अशा प्रकारची रबर आहे. त्यानंतर हा प्रोट्रॅक्टर. हे आहे 2 सेट स्क्वेअर. मला माहितीच असेल, जी 9वी 10वीत असेल ना, जास्त कोणा माहिती असेल. नंतर हा आहे एक कंपास म्हणजे राउंडरही म्हणू शकतो आणि हा सोबत आपण ह्याला हे असं लावून डिवायडर बनवतो. हा वेगळा डिवायडर दिलेला नाही. ही आहे ह्या लीड पेन्सिल साठीच्या लीड. नंतर हा आहे इरेजर. हा आहे शार्पनर. आणि त्याचसोबत हे काही पेन्सिल्स आहेत. या
कंपास मध्ये लावण्यासाठी. तर आता आपण हे नंतर करून ठेवूयात. आता आपण माझ्या मनीषा मॅडमने दिलेलं ओपन करणार आहोत. वाव, हे किती सुंदर दिसतंय. त्यांनी काय लिहिलंय ते बघूया. टू डिअर सौमित्र फ्रॉम कार्बन डे टीचर. आणि मावशीने दिलेल्या गिफ्ट वर काय लिहिलंय तेही वाचूया. हॅपी बर्थडे टू यू फ्रॉम सोहम टू सौमित्र. वाव, यातून त्यांचं प्रेम माझ्याबद्दल दिसतं. आता आपण हे ओपन करणार आहोत. हा आहे एक मायक्रोस्कोप. DIY इझी स्टेप्सचा हा मायक्रोस्कोप कार्डबोर्ड पासून बनवणार आहोत. तर आता आपण हे दाखवूयात. हे बघा, हे मॉडेल्स ह्याचे म्हणजे PDF बोर्ड, हे ह्याचं एक इन्स्ट्रक्शन बुकलेट ज्यात तुम्हाला हे सगळं कसं करायचंय ते शिकवलं आहे. आणि हे आहे बस. हे आहे काही साहित्य, हे पण काही साहित्य आहे. ही एक फोम शीट आहे. तर आपण नंतर आरामात बनवणारच आहोत. तर आता आपण हे सध्या बाजूला ठेवूयात. आणि हा मनीषा मॅडमनी मला हे चॉकलेट पण दिलं. ह्यालाही आपण रेट करणार आहोत. पण हा अशा प्रकारचं कॅरमल मी पहिल्यांदाच खाणार आहे. आणि मी पण पहिल्यांदाच खाणार तर आहे. आता ही आहे माझ्या आजीने दिलेली माझी आवडती मिठाई. काजू कतली. आणि ही मला पण खूप आवडते. आम्हाला दोघांना तर खूप आता आपण ही वेळ आलेली आहे ज्याची तुम्ही बघत होता. आता आम्ही या काजू कतलीला रेट करणार आहोत. 10 पैकी गुण देणार आहोत. तर चला खाऊन बघूयात. तू पण घे ना. वा, ही बघा, अशी आहे ही काजू कतली. छान आहे. सुंदर लागते. खूप टेस्टी आहे. काय वाटतंय तुम्ही या तिला किती गुण दिले असतात जर तुम्ही असतात. आपण किती देऊया. तू सगळ्यात तुझे गुण सांग. 10 पैकी तू काजू कतलीला किती गुण देणार आहेस? तू आपल्या प्रेक्षकांना सांग. मी ह्याला 10 पैकी 8 गुण देणार आहेत. हे ओके. फक्त तर माझ्या बहिणीने या काजू 10 पैकी 8 गुण दिले आहेत. मी या काजू कतलीला 10 पैकी 8.5 गुण देणार आहे. कारण माझी फेवरेट काजू कतली आहे. खरं तर मला 7 आकडा आवडतो, पण मी या आकडा वापरला. आणि आता गंधा दादाने दिलेलं गिफ्ट शिल्लक राहिलंय. हे आहे माझ्या गंधा दादाने दिलेलं गिफ्ट. तर आता मला ओपन करणार. वाव, हे एका निळ्या रंगाचं पेन हे बघा, हे रिट्रॅक्टेबल आहे. तर तर तुम्हाला हे गिफ्ट आवडले असतील, जर तुम्हाला आमची मेहनत आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक विसरू नका. कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या व्हिडिओ बद्दलचे अभिप्राय सांगा. तर आपण या किटकॅटला खाऊन बघणार आहोत. तो मी पहिल्यांदा खाते. कॅरमल फ्लेवर आहे. सो टेस्ट करूया कसं लागते. मी पहिल्यांदा ट्राय करते कॅरमल फ्लेवर. हे बघा, हे अशा गोल्ड पॅकिंग मध्ये आहे. ते जरा वेगळं असतं. त्याला आपल्याला असं ओपन करावं लागेल. मस्त असं ओपन करूयात. ओके, तर स्वरांगी याला खाऊन खाणार आहे सर्वप्रथम एक तुकडा. आपण तिला मला किती खूप आवडतं त्यामुळे मी तर खाणार. 10 पैकी ह्याला गुण द्यायचे ना. मला कॅरमल फारसं आवडत नाही, पण माझ्या टीचरांनी माझ्या एवढं हे सगळं गिफ्ट आणलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. मी या कॅरमल किटकॅटला 10 पैकी 8 गुण देतो. कारण कॅरमल मला एवढं आवडत नाही आणि नवीन आहे. मला कॅरमल हा खूप आवडतो म्हणून मी 10 आउट ऑफ देणार आहे. म्हणजे तिने 10 पैकी 10 गुण दिलेले आहेत. तर आता मी त्यांचे आभार प्रदर्शन ज्यांनी आम्हाला गिफ्ट दिले. तर धन्यवाद रचना मावशी आणि दादा, धन्यवाद स्वरांगी, शुभांगी मामी आणि स्वप्नील मामा जे उपस्थित राहू शकले नाहीत. ते आहेत स्वप्नील मामा, माझी आजी आणि माझा मामे आणि माझे दुसरे मामा जे मोठे. धन्यवाद मनीषा मॅडम ज्यांनी माझ्या एवढं छान सुंदर
DIY मायक्रोस्कोप आणला आणि किटकॅट कॅरमल चॉकलेट आणलं. धन्यवाद आई, तिने माझ्यासाठी एवढं सुंदर असं हँडमेड. बनवलं. धन्यवाद आजी म्हणजे माझ्या आई बाबा. धन्यवाद आजी आजोबा म्हणजे माझ्या बाबा आई बाबा. आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि हा दादा तुलाही खूप खूप धन्यवाद. आम्ही माझा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी रात्रीचं जेवायला विभा रेस्टॉरंट मध्ये आलो आहोत. हे रेस्टॉरंट नागाव अलिबाग मध्ये आहे. या रेस्टॉरंट मध्ये भारतीय, मालवणी आणि चायनीज पदार्थ मिळतात. थोड्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर स्टार्टर आले आहे. त्यानंतर थोड्या वेळातच जेवण. ही आहे विभा रेस्टॉरंट मधील सुरमई थाळी. त्यात 2 सुरमईच्या तुकड्या, भात, भाकरी, सोलकढी, कांदा, लिंबू आणि 2 रस्से होते. ही आहे माझी आवडती पापलेट थाळी. त्यातही पापलेट सोडून बाकी सगळे सुरमई थाळी सारखेच होते. आज दिवसभर आपण एकत्र खूप मजा केली. आता हा व्लॉग संपतोय, पण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.